नमस्कार. इंडियन फूड्स अँड मसाल्यामध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या रेसिपीमध्ये आपण बनणार आहोत घरीच मुखवास कसा बनायचा. जेवणानंतर फक्त 1 चमचा मुखवास खाल्ला तरी तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही, कोणतेही गॅस प्रॉब्लेम होणार नाही, पचनसंस्था देखील सुधारेल. अशा अनेक फायद्यांसाठी अगदी घरच्या घरी हॉटेलसारखाच पण कमी पैशात मुखवास नक्की बनवून पहा. आज मी तुम्हाला घरीच मुखवास कसा बनवायचा आहे त्याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: बडीशोप घेतली 2 वाटी म्हणजे 100 ग्रॅम, जवस आहे 1 वाटी 50 ग्रॅम, धनादाळ आहे 1 वाटी 50 ग्रॅम, तीळ घेतले पाऊण वाटी म्हणजे 25 ग्रॅम आणि ओवा आहे पाऊण वाटी 25 ग्रॅम आणि मीठ घेतले आहे 1 चमचा. त्यात थोडी बडीशोप आपण भाजून घेऊया. जास्त पण नाही भाजवायची, थोडाफार कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे चव पण त्याला छान येते. आपली बडीशोप भाजून झाली, ते काढून घेते ताटामध्ये आणि ते अशी पसरून ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं, ती त्याला ओलसरपणा येणार नाही आणि लवकर सुकली जाईल. त्यामुळे थोडी अशी त्याला पसरून ठेवायची, कारण ती गरम असते ना त्याच्यामुळे. आता यानंतर मी दुसरं हे टाकते, जवस टाकते. जवस पण थोडं भाजून घ्यायचं. गॅस हा मध्यम ठेवायचा आहे, फुल नाही ठेवायचा आहे. तर जवस हे भाजून झालंय, त्यामध्ये टाकून घ्या. ते पण असं याच्यावरतीच पसरून घ्यायचं. त्यानंतर धनादाळ, ती पण थोडीशी हलक्या हाताने भाजून घ्यायची. ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची. तीळ टाकून घ्यायचे, ते पण थोडेसे भाजून घ्यायचे. फक्त करपले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, नाहीतर मग मुखवास हा चांगला लागणार नाही, जरा करपट लागेल असा. तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता आपण जो ओवा घेतलेला आहे तो पण थोडा भाजून घ्यायचा. आता आपला ओवा पण हा भाजून झाला आहे. आता आपण सर्व वस्तू एक एक करून सर्व भाजून घेतलेल्या आहे. आता हे पूर्ण एकत्र करायचं आणि नंतर पूर्ण एकत्र केल्यानंतर पूर्ण मिक्स करायचं. एकत्र हे खालीवर करून पूर्ण मिक्स एकत्र करून घ्यायचंय. तर पुन्हा आपल्याला हे कढईमध्ये टाकायचं आहे. आता पूर्ण एकत्र परत 1-2 मिनिटं पूर्ण एकत्र एकजीव करून भाजून घ्यायचं. त्यानंतर मी जे 1 चमचा मीठ घेतलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकले आणि हे थोडंसं विरघळून घ्यायचं मीठ. हे आपल्याला हे पाणी जे आहे मिठाचं याच्यावरती टाकायचं आहे आणि हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यामुळे याला मिठाची चव एकदम मस्त येते आणि हे मुखवास पण टेस्टी लागतो. याच्यामध्ये तुम्ही काळं मीठ पण ॲड करू शकता किंवा आवडत असेल कोणाला तर हळद पण टाकू शकता. हा मुखवास रेडी आहे, तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला आवडल्यास तुम्ही याच्यामध्ये बारीक खडी साखर असते ती पण तुम्ही म्हणजे ॲड करू शकता. यामधला प्रत्येक पदार्थ नीट भाजून घेतला नाही तर हा मुखवास वातड होतो आणि जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घ्या आणि हा मुखवास नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. अशा अनेक रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.